आधी तर काय म्हणाले की ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला, तर त्याच्यामधून काहीच रिकवर होणार नाही डाटा. हे एक हास्यास्पद विषय. नंतर मग लोकांनी आरडाओरड केली की ब्लॅक बॉक्स जळूच शकत नाही. म्हणजे लोकांना नुसतं मूर्ख समजण्याचं काम सुरू आहे. पण त्यांना वाटतं की नाही नाही, तुम्ही कुणी ऑफिसरला सांगा, तेल डालो दे दो, जो होगा देखा जाएगा, हम जवाबदेही रहेंगे. तर मग ते ऑफिसर तसंच करत असतील का की जरा सांगा सांगा बरं, ब्लॅक बॉक्स जळाला असं अनाऊन्स करून टाका, आणि मग लोक ते मानून घेतील, जळाला बाबा, संपला, झाला विषय, संपला अजितदादांचा, असं लोकांना वाटेल का? अहो, हा भारत आहे, इंडिया आहे, याला हिंदुस्थान म्हणतात, आणि खास या भूमीला महाराष्ट्र म्हणतात. इथे एक से एक कलंदर सिकंदर आहेत म्हटलं, हुशार आहे, टॅलेंटेड लोक आहे, लोक खोदून खोदून काढतात माहिती. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही सत्तेत बसल्या, खुर्चीवर बसल्या, म्हणजे तुम्हाला सगळं येतं असं नव्हे. लोक अतिशय सामान्य माणसांमध्ये फार हुशार माणसं असतात. दिवसभर लोक मोबाईल पुढे असतात हल्ली, आणि जग मुठ्ठी में आहे त्यांच्या आता सध्या. आणि दिवसभर काही लोक तर सर्चिंगमध्ये राहतात, काही लोकांचं काही प्रोफेशनच नाही दुसरं, काही त्यांना दुसरी काही नोकरी नाही, त्यांचा व्यवसाय नाही, काही लोक दिवसभर सर्चिंगवरच असतात की जे जे खोटं असेल त्या खोट्याचं खरं करण्याच्या नादात लागलेले असतात. ते लोक लिहितात ना सोशल मीडियावर मंडळी. त्यामुळे अजब अजब गजब खेळ सुरू आहे. म्हणजे काय, झाडावर ते विमान आदळलं आणि मग ते विमान खाली पडलं आणि अजितदादा गेले. असंच गेले. महाराष्ट्राचा लोकनेता, एक नेता तयार व्हायला वर्षानुवर्ष खस्ता खाव्या लागतात, आणि एक 40 ते 50 वर्ष सगळे घासावे लागतात, तेव्हा कुठे एखादा नेता, एखादा चांगला नेता आपल्याला मिळतो. आणि तो नेता असा जातो विमान अपघातात, आणि त्याचा थातूरमातूर रिपोर्ट येतो, आणि ब्लॅक बॉक्स काय कुठे गेलाय, कोणत्या देशात गेलाय, पाठवलाय तुम्ही ब्लॅक बॉक्स? इतके दिवस लागतात का डाटा रिकव्हर करायला? काय काय असेल, असून काय असेल त्याच्यामध्ये एवढं? शेवटी रेकॉर्डिंगच असेल ना, रेकॉर्ड झालेलं असेल ना. काही काही जे काही तुमचा टायपिंग असेल, ती सुद्धा कुठे काहीतरी मॅटर त्याच्यामध्ये टाईप झालेलं असेल, किंवा व्हॉइस रेकॉर्ड झालेला असेल, तो रिकव्हर करायला काय उशीर लागतो? दुसऱ्या यंत्राला त्याला जोडून रिकव्हर करणे आणि स्क्रीनवरती डाटा बघणे, संपला विषय. असं असू शकतं माझ्या माहितीप्रमाणे. तुम्ही बघून घ्या, ChatGPT ला विचारा, तर तुम्हाला सांगेल कदाचित. इतके दिवस लागतात का हो? 6 महिने लागेल का रिपोर्ट यायला? रणनीती हीच आहे की कुठलाही विषय झाला की तो लोकांना विसर पडण्याची वाट पाहत राहा. त्याचा विसर कसा पडेल लोकांना, एकदाचा विसर पडत गेला, यांना काय करायचं, यांना सगळी डोकेदुखी असते बरं का. ह्या सगळ्या घटना घडल्या की त्या घटनेवर जे लोक ओरडतात आणि ते सगळी पेपरबाजी होते, पत्रकारबाजी होते, ते सगळं नको असते यांना.